बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या नवीन खोलीचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। जिल्हा परिषद वार्षिक निधी अंतर्गत येथील वर्गखोलीचे बांधकाम करण्यात आले आहे। नव्याने तयार करण्यात आलेल्या या खोलीमध्ये 8 ते 10 दिवसांपूर्वीच वर्ग भरणे सुरू झाले होते। दरम्यान या नवीन खोलीचा स्लॅब कोसळल्यामुळे शालेय शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। ही दुर्घटना घडली त्या दिवशी शाळेला सुट्टी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। परंतु शालेय इमारतीच्या बांधकामाचा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून बांधकामामध्ये निकृष्ट साहित्य वापरल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। स्वतःच्या आर्थिक लाभासाठी प्रशासन व ठेकेदार लहान मुलांच्या जीवनाशी खेळत असल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसह संतप्त ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तात्काळ निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर। काय झालं तर हे काम असं झालं, अशा दर्जात झालं की स्लॅब 8 दिवसात पडला। हे लेकरं मेले असते आमचे तर काय केलं असतं आम्ही। हे असे बोगस काम झाले, हे बंदी बिल्डिंग बोगस आहे म्हटलं। हे कॉलम हाताने पडून राहिले, असा चुरा झाला म्हटलं। हे कामाचं नाव सांगा, कोण काम कोणतं आहे? कोणता ठेकेदार आहे तो? जिल्हा परिषद कारंजा रमजानपूर शाळा आहे। शाळा हे नवीन इमारत झाली आहे शाळेवर। हे 8 दिवसात स्लॅब पडला होता या शाळेचा। 8 दिवसात सेंटिंग काढली। 8 दिवसात कोणता ठेकेदार आहे की 8 दिवसात सेंटिंग काढते म्हणून? हे आमचे लेकरं मेले असते तर काय चाटलं असतं? ठेकेदार यायले चपला मारायला पाहिजे होतं ज्या ठेकेदार यायले। आमचे लेकरं मेले असते तर काय चाटलं असतं? काय यायले तेल बरं झालं शाळा सोडून झाली। हा मग बरं झालं, हे झालं हे झालं। असा माल याच्यात सिमेंटच नाही ना हो, बंद हाताना। हे आता हे पाना स्लॅब पडला, याच्यात सिमेंटच नाही टाकलं। फोन घ्या तुम्ही। मटेरियल चालवलं त्यांनी वापस चालवलं वापरासाठी। आता 4-5 टाला झालं त्याच्यानंतर 4-5 टाला झालं। आता कोणी अधिकारी कोणी आलते का? आता कंप्लेंट केली आम्ही। निवेदन दिला का तुम्ही? निवेदन दिलं। आला नाही अजून कोणी? आज येणार दादा, आज उद्या सोमवार सांगितलं, सोमवारी 11 वाजेपर्यंत।